तर सिलेंडर तुटवड्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सिलेंडर तुटवड्याचा मुद्दा मांडला। यावेळी विदर्भात सिलेंडरची गाडी पळवली आणि 18 लाखांचं सिलेंडर चोरल्याचं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय। या प्रकरणी सरकारनं निवेदन द्यावं अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे। तर युद्धामुळे खतांच्या किमती वाढतील, त्यामुळे केंद्र सरकार लक्ष घालावं अशी मागणी जयंत पाटील यांनी केलेली आहे। दरम्यान सिलेंडर तुटवड्यामुळे कोरोना काळासारखी स्थिती निर्माण होईल असं सुद्धा वडेट्टीवारांनी म्हटलंय। हा युद्ध जर चालला, भविष्यात वाढला, त्याचा परिणाम, त्या संदर्भातले परिणाम उद्या दिसणार आहे। पण आपल्याला विनंती आहे, आपल्या माध्यमातून सभागृह सुरू आहे की उद्या आंदोलन सुरू झालेत। आपल्याला माहित असेल, कोल्हापूरला आंदोलन सुरू झालं, विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी आज आंदोलनं झालीत। गॅसच मिळत नाहीये, सिलेंडर्स मिळत नाहीये। आणि काल तर असं झालंय की HPCचा गॅस सिलेंडरची गाडीच चोरीला गेली महाराष्ट्रात। 18 लाख रुपये किमतीचे सिलेंडर होते, पळून नेले। आणि मुंबईत सुद्धा पुरवठा बंद आहे। मग इतकी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आलं पाहिजे, सरकारने निवेदन केलं पाहिजे, महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं पाहिजे की आता काय परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत। प्रश्न आता आखाती देशात युद्ध भडकलंय, आता खतांच्या किमती वाढायला लागणार आहेत, तर त्याच्याविषयी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे? तेलाचा तुटवडा असेल किंवा आता गॅसचा तुटवडा, म्हणजे कोरोनासारखी परिस्थिती आता निर्माण होईल देशामध्ये की घराच्या बाहेर जाऊ नका, खाऊ नका। कोण जबाबदार याला? उद्या हॉटेल्स बंद होत आहेत, त्यातून होणारा रेव्हेन्यू कमी होईल, त्यातून देशामध्ये अर्थकारण बिघडेल, आर्थिक स्थिती बिघडेल आणि पूर्णतः व्यवहार ठप्प होतील आणि देश पुन्हा आत्ताच आर्थिक संकटात असलेला देश पुन्हा आर्थिक संकटात येईल।